टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्माने आतापर्यंत आयसीसीच्या 3 स्पर्धांमध्ये कर्णधारपदाची भूमिका सांभाळली. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये गेल्याने चौथ्यांदा फायनलमध्ये कर्णधार म्हणून जबाबदारी पार पडणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमासोबत बरोबरी करणार. भारताचा कर्णधार रोहित शर्मा गुणी फलंदाज आहे. त्याने खेळपट्टीवर टिकून राहून मोठी खेळी करण्याकडे लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचं वक्तव्य. त्यांची खेळपट्टीवरील उपस्थिती भारतासाठी खूप प्रभाव पाडू शकते असंही त्यांचं म्हणणं. मोहम्मद शमीच्या वारात आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने उडी घेतली. शोएब अख्तरने आता एक व्हिडिओ शेअर केला आणि मोहम्मद शमीला खिजवण्याचा प्रयत्न केला. शोएब अख्तरने यावेळी आपल्या ट्रेनिंगचा व्हिडिओ शेअर करत आपण घाम गाळत असल्याचं यामध्ये दाखवलं. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आयपीएल मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. आयपीएल 2026 मध्ये खेळण्यास पात्र असल्याचं मोहम्मद आमिरनं स्पष्ट केलंय. मोहम्मद आमिरने यूके नागरिकत्वासाठी अर्ज केलाय. जर त्याला नागरिकत्व मिळाले तर तो आयपीएल मध्ये खेळण्यासाठी पात्र ठरेल. जसप्रीत बुमराह बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये ट्रेनिंग करत आहे. तो आता सरावाला लागला असला तरी आयपीएलच्या पहिल्या आठवड्यामध्ये खेळेल की नाही याबाबत साशंकता आहे. बुमराह अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो थेट एप्रिलमध्येच मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत जोडला जाण्याची शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या इतिहासात 63% विजेतेपद चेस करणाऱ्या संघांना मिळाले. तर मागील 8 फायनल्सचा ट्रेंड पाहता नाणेफेक हरलेल्या संघांना शेवटचे 4 विजेतेपद मिळाले आहे. आतापर्यंत 8 पैकी फक्त 2 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.